8 ऑगस्ट 2024ला कोल्हापूर शहरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली की केशवराव भोसले नाट्यगृहाला अचानक आग लागून पूर्णपणे नाट्यगृह भक्ष्यस्थानी पडून राख झालं होतं. ही कोल्हापूरच्या शहराच्या प्रतिमेला आणि सांस्कृतिक परंपरेला एक काळिमा फासणारी घटना घडली होती. अक्षरशः कोल्हापूरकरांच्या हृदयाला तडे गेले होते. नाट्यगृह जळताना लोक टाहो पाडून रडले होते, कारण कोल्हापूरचे केशवराव भोसले नाट्यगृह आणि कोल्हापूरकर एक आपुलकीचं नातं होतं. ज्या राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी हे नाट्यगृह 100-150 वर्षापूर्वी कोल्हापूरकरांच्या साठी संस्थान काळात बांधून कलेला राजाश्रय दिला होता, असे एक मान राजानं आपले एक मान कर्तव्य पार पडलं होतं. पण ही आग लागल्यानंतर कोल्हापूरकरांना अक्षरशः काय म्हणजे आपल्या घरातलं दुःख झालं असं ते दुःख झालं होतं. पण 8 ऑगस्ट 2024 ते आज 2026 जुलै ह्याचा कोणताही तपास काय झाला, कसा झाला, ह्याचा कसलाही अहवाल अजून जनतेसमोर नाही आहे. माहितीच्या अधिकारात मी स्वतः जुना राजवाडा पोलीस स्टेशन या ठिकाणी जो गुन्हा नोंद आहे कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं अज्ञात व्यक्तींच्या विरुद्ध सार्वजनिक मालमत्तेला आग लावणे किंवा त्याचं नुकसान करण्याच्या बाबतीतली जी फौजदारी केस दाखल आहे त्याचं तपास टिपण आणि या संदर्भातला फॉरेन्सिक लॅब रिपोर्ट मी मागणी केली होती, तो रिपोर्ट आलेला आहे. त्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे की एक्झिबिट 4, 5, 6 आणि 7 हे जे नमुने आहेत, या नमुन्यामध्ये पेट्रोलियम हायड्रोकार्बनचा अंतर्भाव आहे. म्हणजे पेट्रोलजन्य पदार्थांचा, ज्वालाग्रही पदार्थांचा प्रादुर्भाव म्हणजे त्याच्यामध्ये समावेश आहे. आणि ही आग कोणत्याही परिस्थितीत शॉर्ट सर्किटमुळे लागलेली नाही किंवा इतर कोणत्याही कारणानं लागलेली नाही, असा देखील यामध्ये अहवाल आहे. मग हे पेट्रोल आणलं कुठून, आणलं कुणी, याचा तपास ज्या गतीनं आणि ज्या पद्धतीनं व्हायला पाहता तो झालेला नाही आहे. तो तपास नुसताच तपास चालू आहे या टिप्पणीवर आज रोजी प्रलंबित आहे. हा फक्त ॲक्सिडेंट नाही तर हा पूर्णपणे घातपात आहे. एक नाही 2 व्यक्ती किंवा 2 व्यक्तीच्या पेक्षा जास्त लोकांनी संगनमतानं केलेला हा घातपात आहे. हा कोल्हापूरच्या अस्मितेला आग लावण्याचा प्रकार आहे. कोल्हापूरकरांच्या भावनेशी खेळलेला खेळ आहे. त्यामुळे ही जी कोण प्रवृत्ती आहे, हे जे कोण गुन्हेगार आहेत, हे कोल्हापूरकर नाही महाराष्ट्र देशासमोर उघड झालेच पाहिजेत. ही प्रवृत्ती किती घातक आहे, जी नाट्यगृहासारख्या एका सांस्कृतिक क्षेत्राला आग लावण्याचा प्रयत्न करते. ह्याच्या पाठीमागे अजून काही कंगोरे आहेत जे 2024 पूर्वी 10 ते 15 कोटी का 20 कोटीचं केशवराव भोसले नाट्यगृह सुशोभीकरणाचे जे कामकाज झालं होतं त्या संदर्भात कृती समिती असेल, कोल्हापुरातल्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्या होत्या आणि तत्कालीन आयुक्तांनी त्या तक्रारीची नोंद घेऊन त्याचा चौकशी अहवाल तयार केला होता. ती कागदपत्र देखील त्या ठिकाणी वरच्या बाजूला होती असं देखील ऐकण्यात येतं. मग हे सगळं काय षडयंत्र आहे, याचा तपास त्या गतीनं त्या पद्धतीनं झालाय का नाही अशी शंका आम्हाला आणि कोल्हापूरकरांना येत आहे. शेवट नाट्यगृह जर शॉर्ट सर्किटनं जळलेलं नाही आहे तरी पेट्रोलजन्य पदार्थाचा तिथं वापर झालेला आहे, तर हा घातपातच आहे. हे कोण गुन्हेगार आहेत ते उघड झालेच पाहिजेत. पोलीस प्रशासनाला आमचं आव्हान आहे, आम्ही येणाऱ्या काळात काँग्रेस पार्टी आणि महाविकास आघाडी मिळून माननीय जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडे निवेदन देऊन ही मागणीच करणार आहे. जोपर्यंत हा तपास ज्या गतीनं होऊन ज्या पद्धतीनं याचा निकाल लागला पाहता, छोट्या मोठ्या चोरीत, छोट्या छोट्या गोष्टीत, छोट्या छोट्या गुन्ह्यामध्ये लगेच गुन्हेगार पकडले जातात, निष्पन्न होतात. आणि एवढा मोठा गुन्हा घडलाय, कोल्हापूरकरांच्या काळजाला छेद देणारी ही घटना आहे. ज्या राजश्री शाहू महाराजांनी ही आम्हाला वारसा दिला होता, जी वास्तू दिली होती, ही ह्याला आग लावण्याची ज्याची इच्छा होते, ह्याला शासन हे झालंच पाहिजे. कडक शिक्षा झालीच पाहिजे. नुसती चौकशी तपास चालू आहे, याच्यावर हे थांबणार नाही प्रकरण. फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट असताना ज्या गतीनं हा तपास जायला पाहिजे होता तो झालेला नाही आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे. पुन्हा एकदा आम्ही
पोलीस खात्यासमोर पोलीस प्रशासनासमोर जाऊन त्या ज्या पद्धतीनं तपास झाला त्याच्या अजून काही काही प्रकार केले पाहिजेत याची मागणी आम्ही करणार आहोत. आणि खरे गुन्हेगार, खरा गुन्हेगार, खरी ही जी प्रवृत्ती आहे जी लोकांसमोर दाखवायचं एक आणि माघारी वागायचं एक, असल्या प्रवृत्तीला उघड पाडून कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. आणि असल्या लोकांची कोल्हापुरातून उघडे गाढवावरून धिंड काढून चपलाचा हार घालून धिंड काढली पाहिजे अशी पद्धतीची त्यांना शिक्षा करून कायदेशीर कारवाई त्यांच्यावर करण्यासाठी आम्ही याचा पाठपुरावा करणार आहोत.